नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. मित्रांनो, सर्वात पहिले आपण सुरुवात करणार आहोत आजच्या पंचांगापासून. आज 8 जुलै 2024 सोमवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार 8 जुलै 2024 सोमवार ही आषाढ माहातील शुक्ल पक्ष तृतीया तिथी आहे. ही आषाढ कृष्ण पक्ष तृतीया तिथी आज पूर्ण दिवस असणार आहे. जर का आपण आपल्या नक्षत्राकडे वळू तर आज पुष्य नामक नक्षत्र सकाळी 6:02 असणार आहे आणि त्या उपरांत अश्लेषा नक्षत्र प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आजच्या शुभ आणि अशुभ काळाकडे. सुरुवात करूया आजच्या राहू काळाने. आजचा राहू काळ सुरू होत आहे सकाळी 7:31 जो की संपणार आहे सकाळी 9:11. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर आज तुम्ही ते टाळू शकता. यात तुम्हाला विघ्न येऊ शकतात. आणि जर का आपण आजच्या अभिजित मुहूर्ताकडे वळलो तर आजचा अभिजित मुहूर्त सुरू होतोय दुपारी 12:05 जो की समाप्त होणार आहे दुपारी 12:58. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानलेला आहे. आज सूर्य मिथुन राशीत असणार आहेत आणि चंद्रदेव कर्क राशीत संचार करणार आहेत. चला तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करणार आहोत आजच्या मकर राशीच्या दैनिक राशीफळाने. आज तुम्ही नम्र राहाल आणि स्वार्थरहितही सेवा कराल. तुम्ही इतरांना संतुष्ट करण्यासाठी तुमचा वेळ, स्थान, पैसा आणि अगदी तुमचं अन्न देखील वापरणार आहात. लोक तुमची यासाठी प्रशंसा नक्कीच करतील, परंतु तुमच्या मर्यादा निश्चित करा. तुमच्या मुलांकडेही लक्ष द्या. त्यांना काही संक्रमण आज होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही घरात राहू शकता आणि घरचं स्वच्छ अन्न देखील खाऊ शकता. याचबरोबर आपण वळूया मकर राशीचे स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. आजचा दिवस तुमच्या आरोग्य आणि फिटनेस कार्यक्रमात बदल घडवण्यासाठी अगदी योग्य आहे. तुम्ही आज नवीन शारीरिक व्यायामशाळा आणि इतर क्रियाकलाप सुरू करू शकता. तुमच्यात आज तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा उत्साह दिसेल. तरीही तुम्हाला हे देखील समजायला हवे आहे की तुमचे मानसिक स्वास्थ्य बऱ्याच प्रमाणात शारीरिक स्वास्थ्याशी जोडलेले आहे आणि एकामध्ये अडचण आल्यास दुसरे ठीक राहू शकणार नाही आहे. याचबरोबर आपण वळूया मकर राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. जटिलता आज तुमच्या प्रेम संबंधात येणार आहे. तुमचा किंवा तुमच्या जोडीदाराला लहान भाऊ यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल काही चुकीचे समजणार आहे, परंतु तुमच्या जोडीदाराच्या व्यक्तिमत्वाचा एक नवीन पैलू तुम्हाला कळेल ज्याबद्दल तुम्ही अनभिज्ञ होतात आणि हे तुमच्या नात्याला अधिक मजबूतीही देणार आहे. शेवटी आपण वळूया मकर राशीच्या करिअर आणि धनराशीफळाकडे. तुमच्या योजनाप्रमाणे गोष्टी कार्य करीत नाही आहेत, परंतु यामुळे तुम्ही आक्रमक होऊ नका, कारण यामुळे तुमचे सर्व प्रयत्न वाया जाऊ शकतात. कार्यात प्रगतीसाठी तुम्हाला संयमाची गरज असेल, परंतु हे सहज मिळणार नाही आहे. तुमच्यापेक्षा कमी प्रभावशाली व्यक्ती तुमच्या समोर येऊ शकतो ज्याच्याकडे खूप शक्ती असेल, परंतु वेळेची गरज आहे की या व्यक्तीसोबत वादात न पडणे हे तुमच्या स्वतःच्या सर्वोत्तम हितासाठी गरजेचं असणार आहे. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.